सुस्वागत मित्रांनो. जुळली गाठ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावीजी असते तिच्या रूममध्ये असतानाच धीरे अजूनही घरी आला नाहीये. या गोष्टीचा सावी विचार करत असते. तास 2 तास होऊन जातात, अजूनही घरी पोहोचला नाही. सावी फारच घाबरून जाते. आणि मग काय, ती बोलू लागते, धीरे कुठे असतील? कॉल करून सुद्धा रिसीव्ह करत नाहीये. कॉल तर लागतोय मात्र रिसीव्ह करत नाही. कुठे बिझी असतील का मीटिंगमध्ये असतील? पण असं जर असेल तर त्यांनी मला कळवलं असतं. काय झालं असेल, कुठे असेल? आणि धैर्य मात्र गाडीतच बसलेला असतो, कारण की त्याला सावीचं तोंड सुद्धा बघायचं नसतं. आणि म्हणून तो सगळं न करत त्यानंतर पुढे आपल्याला न ते सावी आता बोलू लागते. मला इतकं अस्वस्थ का वाटतंय, घरामध्ये काही घडलं असेल का तिकडे, असं ती मनातल्या मनात विचार करत असते. एक काम करते, मी ना आईला जाऊन खाली विचारू का? तिला जर माहीत असेल की धैर्य कुठे आहेत, नको, तिला जर विचारलं तरी ती सांगणार नाही. धैर्य बाहेर गाडीमध्ये दिसणं झोपी गेलेला असतो आणि त्याला गाढ झोप लागलेली असते, म्हणून तो कॉल रिसीव्ह करत नाही. त्यानंतर येणाऱ्या सकाळी आपल्याला आता अशी दिसतं, धैर्य सकाळी लवकर उठतो आणि बघतो तर काय गाडीमध्ये झोपी गेलेला असतो. तो आता मोबाईल हातामध्ये घेतो. त्याला 10-12 मिस कॉल आलेले दिसतात. धैर्य विचार करतो, काय झालं असेल, कोणाचे एवढे मिस कॉल आलेले असतील? तर मोबाईल उघडून बघतोच, सावीने त्याला कॉल केलेले असतात. तो बोलू लागतो, काय झालं असेल या सावीला, मला का कॉल केले असतील बरं? तो मनातल्या मनात विचार करत असतो. सावीला असं वाटत असतं की सकाळी झाली, धैर्य आलेले असतील रूममध्ये, मात्र नाही, धैर्यचा पत्ता नसतो. डोळे उघडून ती सुद्धा इकडे तिकडे धैर्याची शोधाशोध करते. धैर्य त्या ठिकाणी पत्ता नसतो. आणि आता ती दरवाजा उघडून बाहेर जातात. धैर्य आतमध्ये येतो. सावी धैर्य सरांना समोर बघते आणि तिच्या जीवात जीव येतो. आता ती बोलू लागते की धैर्य, अहो कुठे होते तुम्ही? मला किती भीती वाटत होती तुमची. कॉल तो रिसीव्ह पण करत नव्हता तुम्ही. मी विचारलं नाही घरच्यांना, कुठे गेलात मला सांगून जायचं नाही? धैर्य, तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल तर मला सांगून जा प्लीज. असं बोलून ती काळजी दाखवायचा प्रयत्न करते. पुढे सावी आता किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यानंतर सावी जरा अस्वस्थ असते आणि मग अवकितांनी सावीसाठी चहा बनवलेला असतो. ती सावीच्या हातामध्ये देते. सावीला बोलू लागते, सावी घे. आणि मग सावी बोलू लागते, अवंतिका वहिनी, काय सांगू, पण काहीतरी नक्कीच ना विचित्र घडणार आहे असं वाटतंय. मग अवंती बोलू लागते, सावी काळजी करू नको, तुझी काल खूप धावपळ झाली ना, त्यामुळे तुझं मन तारावर नाहीये. तू ना शांत हो, काही होणार नाही. भाऊंना किंवा तुझ्या आई वडिलांना आता भास्कर दीपाला कॉल करतो आणि बोलू लागतो, ए पप्प्यादा, तुझ्या घरी पाठवणार मी, सांभाळून घे. असं बोलून तो लगेच फोन बंद करतो. भाऊच्या घरी एक महिला आलेली असते. ती महिला आता दीपाला जाऊन भेटते आणि ती काही बोलायला जाणारच ना, तोच अनुराधा त्या ठिकाणी पोचतो. अनुराधा त्या बाईला विचारू लागतो, कोण तुम्ही? तर ती बाई बोलू लागते, मी भाऊचा भेटायला आलो आहेत, भेटायचं होतं मला. आणि मग अनुराधा बोलू लागते, हो भाऊ थांबा, असं बोलून ती आतमध्ये निघून जाते. त्यानंतर पुढे आता आपल्याला असं दिसते, अनुराधा पण बोलू लागते, पण तुम्ही कोण? भाऊंना हे सांगावं लागेल ना. आता अचानक डोकं दुखतंय असं तिने नाटक करते. अनुराधा ही घाबरते. तिला बोलू लागते, अहो अचानकच काय झालं तुम्हाला? तुमचं डोकं कसं काय दुखायला लागलं? ती बोलते, बघा ना, उन्हातून आले, पाणीही घेतलं नाही मी, म्हणून झालं असेल. तुम्ही पाणी घेऊन येता का माझ्यासाठी? असं बोलून अनुराधाला किचनमध्ये पाठव देते. भाऊ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि ती आता इशाऱ्याने बोलू लागते, काहीही करा, मी माणूस बाहेर पाठवलेला आहे, लवकरात लवकर भाऊंना त्या गाडीपर्यंत पोहोचवा. आता दीपीजी असते ना भाऊ समोर जाऊन उभी राहते. भाऊंना ती आता बोलू लागते की भाऊ चला,
तुम्हाला सावीला भेटायचं होतं ना, तुम्हाला सावीला भेटायचं, चला तुम्हाला घेऊन जाते सावीकडे. सावी जी असते ना, भाऊच्या फोनवरती कॉल करत असते आणि आईसुद्धा, दोघीही तिचा कॉल रिसीवच करत नसतात. सावीकडे एकदमच ना जीव कासावीस असतो. काय झालं असेल तिकडे, आई माझा कॉल रिसीव करत नसेल. त्यानंतर आता अनुराधा त्या बाईसाठी पाणी घेऊन येते आणि आता बोलू लागते. बरं वाटते आता मला. त्यानंतर पुढे सावी असते, इकडे कॉल लावत असते आणि बोलत असते भाऊंना. कॉलच रिसीव करत नाहीये माझी आईसुद्धा. अवंती वहिनी, काय करू मी, जाऊ का माझ्या घरी? धीरे त्या ठिकाणी येतो. धीरेंना पाहून सावी बोलू लागते, अहो धीरे, मला माझ्या घरी जायचं. अर्ध्या तासापासून मी निघून मला अस्वस्थ वाटते. भाऊंची तब्येत ठीक नाही, प्लीज मला जाऊ द्या. मला धीरे आता बोलू लागतो, ही चिठ्ठी घे, आपल्या घरी काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी तू जेवण बनवायचं, परफेक्ट जेवण व्हायला हवं. असं बोलून लिस्ट हातामध्ये देऊन धीरे तिथून निघून जातो. ही अवंती सावीला बोलू लागते की सावी, काळजी करू नको, जेवण मी बनवते, तू बिंदास. असं बोलून आता सावी तिथून पाठवते. भावना तो नीता बाहेर घेऊन आलेले असते आणि आता तिथून अनुराधा येते. ती बाईसुद्धा बाहेर आलेली असते. बाई आता अनुराधाला बोलू लागते, तुम्ही का आला बाहेर? अनुराधा बोलते, अहो आता आलात म्हणजे काय, तुम्हाला भाऊंचा भेटायचं होतं ना. आता ती बाई बोलू लागते, अहो भेटायचं तर होतं, पण असं ती ना बोलत असते. तर आता इकडे भाऊंना दीपाने अनुराधाच्या जाण्या अगोदरच ना त्या गाडीमध्ये बसून रवाना करून दिलेलं असतं. सावी घरातून बाहेर जात असतात. मध्ये इरा सावीला अडवते आणि बोलू लागते, कुठे जाणार नाहीस तू सावी, कळलं का? सावी तिच्या हात मिरगाळते आणि बोलू लागते, मी काल या घरात अक्का काम केलं, अर्थ तुझंही ऐकलं असं वाटतंय का तुला? सावी नाईक आहे मी, सावी नाईक, आणि या घरची सून आहे मी. आता जेव्हा वाटेल ना तेव्हा घरातून बाहेर जाऊ शकते, कळलं का? आता इकडे भाऊंना दीपा इकडे तिकडे पाहत असतो, जणू काही झालेलं नाही. अनुराधाही भाऊंना शोधत असते, मात्र भाऊ घरामध्ये पत्ताच नसतो. त्यानंतर आता सावी काही तिला सोडत नाही म्हणून दामिनी तिकडे पोहोचते. सावीला बोलू लागते, काय ग, माझा झालाय का तुला? आणि काल 500 रुपयासाठी या घरात मोलकणीसारखी वागत होती आणि आज त्याच हाताने आमच्या घरातील लोकांवरती हात उचलते, तुला लाज वाटत नाही का सावी? तर सावी बोलते, प्लीज मला जाऊ द्या, माझ्या भावाची तब्येत खूप खराब आहे. दामिनी मॅडम ही तिचा हात सोडते आणि सावी आता पटकन घरातून जाते. आता इकडे भाऊच्या घरी अनुराधा समजवण्यासाठी रीना आधीच न पोहोचलेली असते आणि मग रीना तिला समजवते. त्या ठिकाणी घरामध्ये सावीची एंट्री होते. सावी आता आईना बोलू लागते, काय झालं आई, कुठे गेली? भाऊ दामिनी दीपा बोलू लागते, माझं जरा ऐकलं असतं, भावना दाखवण्यात पाठवलं असतं ना तर असे गायब झाले नसते ते. आणि सावी बोलू लागते की परिस्थिती काय आहे वहिनी, काय बोलताय तुम्ही? प्लीज तुम्ही शांत बसा, भाऊ शोधताय, आपल्याला जावं लागेल, चला. इरा रीना असं बोलून ती घरातून बाहेर पडते. त्यानंतर भाऊ रस्त्याने चालत असताना एका मोठ्या टेम्पो समोर येतो असतो. तो टेम्पो भाऊंना उडवणार, तोच धैर्य त्या ठिकाणी पोहोचतो आणि भाऊंना त्या टेम्पोच्या कचाट्यातून बाजूला करतो. मात्र त्या टेम्पोच्या समोर भाऊच्या बाजूला केल्यानंतर धैर्य येतो. तो टेम्पो धैर्यच उडवतो. धैर्य हवेत तोडून जोराचा रस्त्यावर खाली कोसळतो. सावी धैर्यकडे जाऊन तोपर्यंत जमिनीवर खाली बेशुद्ध होऊन पडलेला असतो. धैर्यच्या नाकातोंडातून रक्तही बाहेर आलेलं असतं. सावी एकदम जोरात ओरडते, धैर्य. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार? भाऊंना वाचवण्यासाठी धैर्यने हे पाऊल का उचलले असेल बरं? आणि धैर्यच्या बलिदानाला सावी नेमकं कसा प्रकारे समोर जावे हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा.